हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर स्टेट्स ऑफ मॅटर स्टँडर्ड 11 लेक्चर नंबर आहे 10 आणि आता आपण तयार करणार आहोत आयडियल गॅस इक्वेशन आणि कंबाईन गॅस इक्वेशन. आपण याच्या आधी 4 गॅस लॉज हे लक्षामध्ये घेतलेले आहेत. त्यापैकी 3 गॅस लॉजच्या मदतीने आपण आयडियल गॅस इक्वेशन आणि कंबाईन गॅस इक्वेशन हे तयार करणार आहे. कोणते लॉज आपण बघितले होते? तर पहिले बघितला होता आपण बॉइल्स लॉ, जो होता प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम, किंवा आपल्या सोयीकरता आपण लिहू व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड ऍब्सोल्यूट ऍट कॉन्स्टंट नंबर ऑफ मोल्स अँड ऍब्सोल्यूट टेम्परेचर. चार्ल्स लॉ होता व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऍट कॉन्स्टंट नंबर ऑफ मोल्स अँड प्रेशर. Avogadro's law है volume of the gas is directly proportional to number of moles at a constant absolute temperature and pressure. या 3 गॅस लॉजला जर का आपण कंबाईन केलं तर V is proportion with NT upon P असं येईल बघा. V is proportional with NT upon P असं तिघांना मिळून आपण एक कंबाईन इक्वेशन तयार केलं. म्हणजेच V is equals to some constant into NT upon P. Let that constant is R, which is a gas constant. आणि त्या गॅस कॉन्स्टंटच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कोणकोणत्या आहेत बघा. R is equals to 0.0821 लिटर ऍटमॉस्फियर पर केल्विन पर मोल, किंवा 8.314 जूल पर केल्विन पर मोल, किंवा 8.314 into 10⁻⁷ अर्श पर केल्विन पर मोल, किंवा 1.987 कॅलरी पर केल्विन पर मोल. ही व्हॅल्यू नियर टू 2 आहे. त्यामुळे काही वेळेला R इज इक्वल्स टू 2 कॅलरी पर केल्विन पर मोल असं देखील म्हटलं जातं. म्हणजे R इज अ गॅस कॉन्स्टंट. मग आता या P ला इकडे आणा. इक्वेशन काय बनेल? PV इज इक्वल्स टू NRT. दिस इज आयडियल गॅस इक्वेशन. This ideal gas equation tells us the simultaneous effect of pressure, number of moles and absolute temperature on the volume of the gas. व्हॉल्यूम ऑफ द गॅस वरती प्रेशर, नंबर ऑफ मोल्स आणि ऍब्सोल्यूट टेम्परेचरचा काय सायमल्टेनियस इफेक्ट होतो, काय एकत्रित परिणाम होतो, तो या आयडियल गॅस इक्वेशनच्या माध्यमातून आपण अभ्यासू शकतो. आता हे जे आयडियल गॅस इक्वेशन आहे, या आयडियल गॅस इक्वेशन मध्ये समजा असं गृहीत धरलं आपण की फॉर द गिव्हन मास ऑफ अ गॅस, म्हणजे जर का आपण नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट कन्सिडर केले तर काय होईल? नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट, आर सुद्धा कॉन्स्टंट आहे. टेम्परेचरला इकडे आणून घेऊ आपण. PV अपॉन T इज इक्वल्स टू NR. NR हा कॉन्स्टंट आहे. म्हणजेच PV अपॉन T इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. याचा अर्थ P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. हे एक मॅथमॅटिकल पर्पज साठी आपल्याला एक्सप्रेशन मिळतं आणि या एक्सप्रेशनला म्हटलं जातं कंबाईन गॅस इक्वेशन, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अनदर फॉर्म ऑफ अ आयडियल गॅस इक्वेशन. या ठिकाणी आपण 2 इक्वेशन सध्या तयार केल्या आहेत. एक आयडियल गॅस इक्वेशन तयार केलं PV इज इक्वल्स टू NRT, ज्यामध्ये P म्हणजे प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम, N म्हणजे नंबर ऑफ मोल्स, R म्हणजे गॅस कॉन्स्टंट अँड कॅपिटल T इज द ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर इन केल्व्हिन आहे. आता आपण समरी ऑफ द 4 गॅस लॉज ही कन्सेप्ट आपण आता लक्षामध्ये घेणार आहोत. आणि आता आपण लक्षामध्ये घेणार आहोत समरायझेशन ऑफ द गॅस लॉज. जे काही 4 गॅस लॉज आपण लक्षामध्ये घेतलेले आहे त्यांचं समरायझेशन आपण चार्टच्या माध्यमातून लक्षामध्ये घेणार आहोत. आता पहा, आपण जे लॉज बघितले होते ते होते बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसाक्स लॉ आणि अवोगाद्रोज लॉ. जेव्हा बॉइल्स लॉ आपण घेतला होता त्यावेळेला आपण सांगत होतो की ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड कॉन्स्टंट नंबर ऑफ मोल्स प्रेशर ऑफ द गॅस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम, किंवा प्रेशर ऑफ द गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डेन्सिटी. दिस इज बॉइल्स लॉ. दुसरा होता चार्ल्स लॉ. ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर अँड नंबर ऑफ मोल्स, here volume of the gas is directly proportional to temperature, directly proportional to absolute temperature, that is temperature in Kelvin. This is Charles law. Gay-Lussac's law. At a constant volume and number of moles, pressure of the gas is directly proportional to absolute temperature, that is temperature in Kelvin. And Avogadro's law,
at a constant pressure and absolute temperature, volume of the gas is directly proportional to number of moles as well as number of molecules. व्हॉल्यूम ऑफ द गॅस जो आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स आहे एज वेल एज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स सुद्धा आहे. अशा तऱ्हेने आपण 4 गॅस लॉज हे लक्षामध्ये घेतलेले होते. आता यांना डोक्यात ठेवताना कसं करायचं बघा, तर आयडियल गॅस इक्वेशन आहे पीव्ही इज इक्वल्स टू एनआरटी, ज्यामध्ये पी म्हणजे प्रेशर आहे, व्ही म्हणजे व्हॉल्यूम आहे, एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स आहे. Number of moles is equals to N is equals to M upon किंवा त्याला म्हणू आपण mass upon molar mass, mass upon molar mass असा आपण त्याचा फॉर्म्युला घेतो. Number of moles N is equals to mass upon molar mass and R is the gas constant जो already constant है and capital T is the absolute temperature, that is temperature in Kelvin. P pressure, V volume, N number of moles, that is equal to mass upon molar mass. R is a gas constant and T is the absolute temperature, that is temperature in Kelvin. आता या इक्वेशन वरनच आपल्याला सगळे गॅस लॉज हे तयार करता येतात. फक्त कॉन्स्टंट कोण आहे हे डोक्यामध्ये राहिलं पाहिजे. तर बॉइल्स लॉ करता टी आणि एन कॉन्स्टंट आहे, म्हणजे एन आणि टी हे कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ काय, एन कॉन्स्टंट, आर कॉन्स्टंट, टी कॉन्स्टंट. मग बॉइल्स लॉ करता काय होईल सांगा. बॉइल्स लॉ याच्याकरता एन आणि टी जर का कॉन्स्टंट आहे म्हणजे हे टोटल कॉन्स्टंट होईल, म्हणजेच पीव्ही इज इक्वल्स टू कॉन्स्टंट होईल आणि पीव्ही इज इक्वल्स टू कॉन्स्टंट म्हणजेच पी इज इक्वल्स टू कॉन्स्टंट इंटू 1 अपॉन व्ही. बरोबर आहे. P is equals to constant into 1 upon V. Therefore P is proportional to 1 upon V, ज्याला आपण म्हणत असतो pressure is inversely proportional to volume. Pressure is inversely proportional to volume. दुसरा अजून एक बॉइल्स लॉचं स्टेटमेंट आपल्याला आठवतं, द प्रॉडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज ऑलवेज फाउंड टू बी कॉन्स्टंट. आणि तिसरं वाक्य याच्यावरच आपल्याला आठवतं ते म्हणजे आहे P1 V1 इज इक्वल्स टू P2 V2 इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. म्हणजे बघा या आयडियल गॅस इक्वेशन मध्ये मी फक्त डोक्यात ठेवलं की बॉइल्स लॉ मध्ये एन आणि टी हे कॉन्स्टंट आहे, म्हणजे एनआरटी हे पूर्ण कॉन्स्टंट झालं. म्हणजे आयडियल गॅस इक्वेशन म्हणलं पीव्ही इज इक्वल्स टू कॉन्स्टंट, म्हणजे बॉइल्स लॉचं एक स्टेटमेंट मिळालं, द प्रॉडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज ऑलवेज फाउंड टू बी कॉन्स्टंट. त्यावरनं अजून एक स्टेटमेंट मिळालं, दी P1 V1 इज इक्वल्स टू P2 V2 इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. पुढे व्हॉल्यूमला इकडे आणला आपण, तर प्रेशर इज इक्वल्स टू कॉन्स्टंट इंटू 1 अपॉन व्हॉल्यूम. प्रेशर इज प्रपोर्शनल टू 1 अपॉन व्ही, म्हणजेच आपण म्हणतो प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. बरोबर आहे. म्हणजे यावरनं आपल्याला बॉइल्स लॉ डोक्यामध्ये ठेवता येईल. बॉइल्स लॉचा अजून एक मी सेकंडरी स्टेटमेंट दिलं होतं, प्रेशर डायरेक्टली प्रपोर्शनल टू डेन्सिटी. हे सुद्धा आपण याच्यावरनं लक्षात घेऊ शकतो. कसं करता येईल बघा, हा जो हे जे इक्वेशन आहे पीव्ही इज इक्वल्स टू एनआरटी, यालाच या ठिकाणी कशा पद्धतीने लिहिता येईल बघा. पीव्ही इज इक्वल्स टू मास अपॉन मोलार मास इंटू आर इंटू टी. बरोबर आहे. म्हणजे नंबर ऑफ मोल्सच्या ऐवजी मास अपॉन मोलार मास त्या ठिकाणी लिहिलं. आता पुढे काय होईल की या ठिकाणी पी इज इक्वल्स टू असं लिहिता येईल बघा, मास अपॉन व्ही इंटू आर टी अपॉन मोलार मास. रिअरेंजमेंट केली आपण, फक्त रिअरेंजमेंट या ठिकाणी केलेली आहे. दुसरं तुम्हाला माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूमच्या ऐवजी डेन्सिटी लिहिता येईल. पी इज इक्वल्स टू डेन्सिटी इंटू आर टी अपॉन मोलार मास. आणि यावरून लक्षात येतं पी न्यूमरेटर मध्ये, डी पण न्यूमरेटर मध्ये आहे, म्हणजे प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डेन्सिटी. हे सुद्धा या ठिकाणी डिराईव्ह झालेलं आहे. म्हणजे बॉइल्स लॉचे दोन्ही स्टेटमेंट या पद्धतीने आपण डोक्यामध्ये ठेवू शकतो की एन आणि टी कॉन्स्टंट म्हणजे पूर्ण कॉन्स्टंट, म्हणजे पीव्ही इज इक्वल्स टू कॉन्स्टंट पहिले इक्वेशन, P1 V1 इज इक्वल टू P2 V2 इज इक्वल टू कॉन्स्टंट दुसरं इक्वेशन, आणि P इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम तिसरं, आणि चौथं प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डेन्सिटी.
अशा तऱ्हेने बॉइल्स लॉच्या सगळ्या कन्सेप्ट आपण आपल्या डोळ्यासमोर उभ्या ठेवू शकतो जर का एन आणि टी कॉन्स्टंट ठेवलं तर. आता दुसऱ्या लॉ कडे आपल्याला जायचंय. आता चार्ल्स लॉला आपण लक्षामध्ये घेऊया. ठीक आहे. चार्ल्स लॉ मध्ये प्रेशर आणि नंबर ऑफ मोल्स हे कॉन्स्टंट आहे. चला आयडियल गॅस इक्वेशन मध्ये पीव्ही इज इक्वल्स टू एनआरटी, प्रेशर आणि नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट आहे. मी एक काम करतो, व्ही इज इक्वल्स टू एन आर अपॉन पी इंटू टी असं लिहितो. याला रिअरेंजमेंट केली मी. बरं आता मला सांगा, एन कॉन्स्टंट आहे, पी कॉन्स्टंट आहे, आर तर कॉन्स्टंट आहेच, म्हणजे हे सगळं कॉन्स्टंट आहे. म्हणजे व्ही इज इक्वल्स टू सम कॉन्स्टंट इंटू टी, म्हणजेच व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी. बरोबर आहे. व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी म्हणजे चार्ल्स लॉ आपल्याला इथे मिळाला की ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर अँड नंबर ऑफ मोल्स व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. चला याच्यावरून अजून एक गोष्ट आपल्याला मिळते, व्ही अपॉन टी इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. म्हणजेच काय तर V1 अपॉन T1 इज इक्वल्स टू V2 अपॉन T2 इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. हे एक स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. बरोबर आहे की नाही. आणि तिसरं जे स्टेटमेंट आहे ते तुम्ही डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे, VT इज इक्वल्स टू V0 प्लस V0 इंटू टी अपॉन 273.15. हे एक आपण स्टेटमेंट चार्ल्स लॉ विषयी त्याच्यामध्ये सांगत असतो. ते सुद्धा या ठिकाणी लिहायला हरकत नाही आपण, कारण ते सुद्धा आपल्याला डोक्यात ठेवणं आहे. VT इज इक्वल्स टू V0 प्लस इन ब्रॅकेट V0 इंटू टी अपॉन टी म्हणजे टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस आहे 273.15. या दोन टी मधला फरक मी सांगितला होता की स्मॉल टी म्हणजे टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस आहे आणि कॅपिटल टी म्हणजे ऍब्सोल्यूट टेम्परेचर दॅट इज टेम्परेचर इन केल्व्हिन आहे. बरोबर. मग आता याच्याकरता एक वाक्य सुद्धा आपण लास्ट लेक्चरला प्रिव्हियस लेक्चरला बघितलेलं आहे की व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस बाय 1 upon 273.15 of the volume of the gas at 0 degree Celsius for every degree rise or fall in temperature. That is Charles law. तर तो चार्ल्स लॉ आपण या ठिकाणी लक्षामध्ये घेतलेला आहे. आता आहे गे-लुझॅक्स लॉ. आता गे-लुझॅक्स लॉ याच्यावरनं कसा तयार करता येईल. आपलं इक्वेशन कोणतं आहे आपण इथे लिहू. आता आपलं इक्वेशन कोणतं आहे तर पीव्ही इज इक्वल्स टू एनआरटी हे आपलं इक्वेशन आहे. चला गे-लुझॅक्स लॉ करता व्ही आणि एन कॉन्स्टंट आहे. मी व्हॉल्यूमला इकडे नेतो. आता पी इज इक्वल्स टू एन आर अपॉन व्ही इंटू टी. रिअरेंजमेंट केली आपण. एन कॉन्स्टंट आहे, आर कॉन्स्टंट आहे, व्ही कॉन्स्टंट आहे, म्हणजे पी इज इक्वल्स टू सम कॉन्स्टंट इंटू टी. म्हणजेच काय झालं तर या ठिकाणी पी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. दॅट इज गे-लुझॅक्स लॉ. Pressure of the gas is directly proportional to absolute temperature at a constant volume and constant number of moles. याच्यावरनं अजून एक इक्वेशन मिळतं, P upon T is equals to constant. म्हणजेच काय मिळेल P1 upon T1 is equals to P2 upon T2 is equals to constant. असं आपल्याला मॅथमॅटिकल इक्वेशन मिळतं. हे झालं गे-लुझॅक्स लॉ विषयी. आता राहिला ॲव्होगाद्रोज लॉ. त्याला सुद्धा आपण या ठिकाणी एक्सप्लेन करू. पीव्ही इज इक्वल्स टू एनआरटी. सांगा कोण कॉन्स्टंट घेतलाय प्रेशर अँड ऍब्सोल्यूट टेम्परेचर. मग आता एक काम करा, प्रेशर आणि ऍब्सोल्यूट टेम्परेचर ना मग प्रेशरला तिकडे नेऊ आपण. व्ही इज इक्वल्स टू एन आर टी अपॉन पी. रिअरेंजमेंट केली आपण. इथे आर कॉन्स्टंट आहे, टी कॉन्स्टंट आहे, पी कॉन्स्टंट आहे, म्हणजे काय मिळालं व्ही इज इक्वल्स टू एन इंटू कॉन्स्टंट. एन इंटू कॉन्स्टंट म्हणजेच व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन असं आपल्याला इक्वेशन या ठिकाणी मिळतं. दॅट इज द ॲव्होगाद्रोज लॉ. व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स प्रोव्हाइडेड दॅट द प्रेशर ऑफ द गॅस अँड ऍब्सोल्यूट टेम्परेचर आर कॉन्स्टंट. म्हणजे या इक्वेशन मध्येच तुम्ही डोक्यामध्ये ठेवा की कोण कोण कॉन्स्टंट घेतले म्हणजे लॉज मिळतील आपल्याला. म्हणजे हे रिलेशन डोक्यात ठेवायची गरज नाही, हे डोक्यामध्ये ठेवा. त्यातही एक सांगतो तुम्हाला, बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुझॅक्स लॉ मध्ये नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट आहेतच. पहिला बॉइल्स लॉ टेम्परेचर कॉन्स्टंट, चार्ल्स लॉ प्रेशर कॉन्स्टंट, गे-लुझॅक्स लॉ व्हॉल्यूम कॉन्स्टंट आणि ॲव्होगाद्रोज लॉ मध्ये प्रेशर आणि टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. चला इथे आपण डोकं लावू. बॉइल्स लॉ म्हटल्यानंतर कोण कॉन्स्टंट सांगितले एन आणि टी. बरोबर आहे. हा झाला बॉइल्स लॉ. एक टिक करतो मी. एन आणि टी हे कॉन्स्टंट आहे. चार्ल्स लॉ साठी कोण आहे पी आणि एन आहे.
याला 2 क्लिक करतो मी. पी आणि एन हे कॉन्स्टंट आहे कोणासाठी? चार्ल्स लॉ साठी. हे 2 क्लिक झाले. त्याच्यानंतर गे-लुझॅक्स लॉ साठी स्टार देऊ आपण. स्टार मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे आणि नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट आहे. हे झाले तुमचे चार्ल्स लॉ करता. कारण एकदा कॉन्स्टंट डोक्यात राहिले की बाकीचं आपल्याला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपल्या समोर तयार होतं. आणि अव्होगाद्रोज लॉ साठी पी आणि टी हे कॉन्स्टंट घेतलेले आहे. तर यासाठी आपण गोल देऊ तिथे पी आणि टी हे कॉन्स्टंट आहे. तर दिस इज अबाउट दी अव्होगाद्रोज लॉ. कोण कॉन्स्टंट आहे हे डोक्यामध्ये ठेवा. चला, बॉयल्स लॉ, टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट. चार्ल्स लॉ, प्रेशर अँड नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट. गे-लुझॅक्स लॉ, व्हॉल्यूम अँड नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट. अव्होगाद्रोज लॉ, प्रेशर अँड टेम्परेचर कॉन्स्टंट. हे डोक्यात आलं. या ठिकाणी ते कॉन्स्टंट टाका. आपोआप तुम्हाला उरलेलं रिलेशन तुमच्या समोर तयार झाल्याचं दिसून येणार आहे. तर ऑल दिस इज अबाउट दी समरी ऑफ द गॅस लॉ.